नमस्कार. जगाचा अंत कसा होणार यावर खूप काही बोललं जातं, पण आज आपण एका विशिष्ट धर्मशास्त्रीय ग्रंथाच्या आधारे हे समजून घेणार आहोत, जो पापाच्या अंतिम नाशाची एक अगदी वेगळी वेळरेखा सादर करतो. चला हा गुंतागुंतीचा विषय जरा सोप्या भाषेत उलगडून पाहूया. तर मूळ प्रश्न हा आहे की या विश्वातून पाप कायमचं पूर्णपणे कधी आणि कसं नाहीसं होणार. हा काही फक्त एक तात्विक प्रश्न नाहीये, तर आपण आज ज्या ग्रंथाबद्दल बोलणार आहोत त्याचा हा मूळ आधार आहे. आणि याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. या प्रश्नाचं उत्तर खरं तर एकाच शब्दात दडलंय. या लेखकाच्या मते जर आपण प्रायश्चित्त या शब्दाचा खरा अर्थ समजून घेतला तरच आपल्याला ही संपूर्ण वेळरेखा अगदी स्पष्ट होईल. असं समजा की ही एक किल्ली आहे जी अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची दारं उघडेल. ठीक आहे, तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत? आपण 5 टप्प्यातून जाणार आहोत. आधी अंतिम प्रायश्चित्ताचा प्रश्न काय आहे ते पाहू, मग प्रायश्चित्ताच्या 2 बाजू समजून घेऊ, त्यानंतर स्वर्गीय पवित्रस्थानाची शुद्धी, मग पृथ्वी आणि हॅडिसचा न्याय, आणि शेवटी महान श्वेत सिंहासनासमोर होणारा अंतिम हिशोब. तर ह्या सिद्धांतानुसार पापाचं अंतिम शुद्धीकरण 2 वेगवेगळ्या ठिकाणी होतं. एक म्हणजे स्वर्गात, ज्याला पवित्रस्थान म्हटलंय, आणि दुसरं म्हणजे पृथ्वीवरच्या मृत आत्म्यांच्या जगात, ज्याला हॅडिस असं संबोधलंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या दोन्ही ठिकाणची शुद्धी एकाच वेळी होत नाही, तर एकापाठोपाठ एक होते. मग आता प्रश्न असा येतो की ह्या 2 क्षेत्रांपैकी स्वर्गातल्या पवित्र स्थानाची शुद्धी म्हणजेच तिथलं प्रायश्चित्त नक्की कधी पूर्ण होतं? कारण ह्याच प्रश्नाच्या उत्तरावर पुढची सगळी वेळरेखा अवलंबून आहे. आता इथेच सगळा गोंधळ सुरू होतो. बघा, ह्याबद्दल खूप वेगवेगळी मतं आहेत. काही जण म्हणतात की हे पुनरुत्थानानंतर घडतं, तर काही जण म्हणतात की ते सैतानाला तुरुंगात टाकल्यानंतर होतं. पण ज्या ग्रंथाबद्दल आपण बोलतोय त्याचा लेखक या सगळ्या मतांपेक्षा एक वेगळाच मार्ग दाखवतो, आणि त्याची सुरुवात एका वेगळ्या व्याख्येने होते. तर या सगळ्या गोंधळातून मार्ग काढणारी ती एक संकल्पना कोणती आहे? लेखकाच्या मते सगळं काही प्रायश्चित्त या शब्दाच्या 2 बाजूंवर अवलंबून आहे. आता बघा, प्रायश्चित्त म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं पापांची क्षमा, बरोबर? पण या लेखकाच्या व्याख्येनुसार याचा अर्थ त्याहून खूप मोठा आहे. प्रायश्चित म्हणजे फक्त क्षमा नाही, तर पापाला आणि त्याच्या प्रत्येक परिणामाला या संपूर्ण विश्वातून मुळासकट उपटून टाकण्याची एक मोठी प्रक्रिया आहे. आणि हे प्रायश्चित 2 प्रकारे होतं. हे अगदी एका नाण्याच्या 2 बाजूंसारखं आहे. एका बाजूला ते नीतिमान लोकांना पापाच्या शक्यतेपासूनच कायमचं मुक्त करतं, म्हणजे त्यांना पुनर्संचयित करतं. आणि दुसऱ्या बाजूला जे पश्चाताप करत नाहीत त्या लोकांना त्यांच्या पापांसकट नष्ट करतं, म्हणजे ते न्यायिक आहे. चला तर मग आपण आधी त्या नाण्याची पहिली बाजू पाहूया, स्वर्गीय पवित्र स्थानाची शुद्धी, म्हणजेच पुनर्संचयनाच्या प्रक्रियेद्वारे होणारं प्रायश्चित्त. तर मग या स्वर्गीय पवित्र स्थानात शुद्धी कोणाची होते? तर ती होते नीतिमान देवदूत आणि ज्या मानवांना क्षमा मिळाली आहे त्यांची. ही एक अशी प्रक्रिया आहे जी त्यांच्या स्वतंत्र इच्छाशक्तीला इतकी शुद्ध आणि परिपूर्ण करते की त्यांच्या मनात पुन्हा पाप करण्याचा विचारसुद्धा येऊ शकत नाही. ह्या ग्रंथानुसार या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, आणि तो म्हणजे नीतिमानांचं पहिलं पुनरुत्थान. जेव्हा हे घडतं तेव्हा ते देवाच्या न्यायाचं अंतिम प्रमाण ठरतं. हे पाहून स्वर्गातल्या सगळ्या जीवांची देवावरची निष्ठा कायमची पक्की होते, आणि त्याच क्षणी प्रायश्चित्ताचा हा पहिला म्हणजे पुनर्संचयित करणारा भाग पूर्ण होतो. आणि इथेच मुख्य वाद स्पष्ट होतो. डावीकडे आहे लेखकाचं मत. ते म्हणतात की पवित्र स्थानाची शुद्धी पुनरुत्थानाच्या वेळी पूर्ण होते, आणि त्यानंतरच 7 पिढ्यांच्या रूपात हेडिसचा न्याय सुरू होतो. या उलट दुसरं मत म्हणतं की 7 पिढ्या या पवित्र स्थानाच्या शुद्धीचाच एक भाग आहेत, आणि दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी घडतात. लेखकासाठी हा क्रम खूप महत्वाचा आहे. आधी स्वर्गाची शुद्धी, मग पृथ्वीचा न्याय. ठीक आहे, तर नाण्याची एक बाजू आपण पाहिली. आता वळूयात दुसऱ्या बाजूकडे, म्हणजे पृथ्वी आणि हाडीसमधल्या पापाचा न्याय करण्याच्या प्रक्रियेकडे. हाडीसच्या प्रायश्चित्ताची ही प्रक्रिया अनेक टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. याची सुरुवात होते 7 पिढ्यांपासून. त्यानंतर पशूच्या सैन्याचा न्याय होतो. मग सैतानाला 1000 वर्षांसाठी बांधलं जातं. त्यानंतर महान श्वेत सिंहासनासमोर न्याय होतो, आणि सगळ्यात शेवटी अग्नीच्या सरोवरात अंतिम विनाश होतो.
हा एक ठरलेला आणि क्रमशः होणारा न्याय आहे. पण एक प्रश्न येतो, ज्यांना क्षमा मिळालेली आहे त्यांचं काय? इथे लेखक एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. तो लोकांचे 3 गट करतो. पहिले, सिद्ध झालेले, ज्यांनी आपल्या कृतीतून विश्वास दाखवला. दुसरे, निष्फळ, ज्यांचा विश्वास फक्त शब्दांपुरता होता. आणि तिसरे, न तपासलेले, म्हणजे ज्यांनी विश्वास ठेवला आणि लगेच त्यांचा मृत्यू झाला. आता हा तिसरा गट एक मोठा प्रश्न निर्माण करतो. तर या अनतपासलेल्या लोकांचं काय? त्यांचं खरं मन कसं कळणार? तर यावर ग्रंथात एक उपाय सांगितला आहे. महान श्वेत सिंहासनासमोर एका अंतिम परीक्षेदरम्यान त्यांचं खरं मन आणि त्यांची खरी इच्छा सगळ्यांसमोर उघड केली जाईल. यातून हे सुनिश्चित होतं की देवाचा न्याय प्रत्येकासाठी पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक असेल. आणि आता आपण येतोय या सगळ्या न्यायप्रक्रियेच्या शिखरावर, जिथे उरलेल्या सर्व पापांचा अंतिम हिशोब केला जातो. या सगळ्या अंतिम न्यायाचं सार या एका वाक्यात आहे. जर तुम्ही पापाचा त्याग केला तर फक्त पाप पुसलं जातं, पण जर तुम्ही पापाचा त्याग केला नाही तर तुम्हाला तुमच्या पापांसोबतच पुसून टाकलं जातं. ही एक अतिशय स्पष्ट आणि अंतिम निवड आहे. तर मग जे पश्चाताप करत नाहीत त्यांचं नक्की काय होतं? ते कायम नरकात जळत राहतात का? नाही, या ग्रंथानुसार असं नाहीये. अग्नीच्या सरोवरात त्यांच्या पापांची पूर्ण किंमत चुकवल्यानंतर त्यांचं अस्तित्वच पूर्णपणे नष्ट केलं जातं. म्हणजे हा शाश्वत यातनेचा सिद्धांत नाही, तर अंतिम आणि संपूर्ण विनाशाचा सिद्धांत आहे. आणि अशा प्रकारे प्रायश्चित्ताच्या दोन्ही बाजू पूर्ण होतात. एका बाजूला नीतिमानांचं पुनरसंचयन होतं आणि दुसऱ्या बाजूला पापाचा पूर्णपणे नाश होतो. लेखकाच्या मते हे फक्त शिक्षा करणं नाही, तर संपूर्ण विश्वाला त्याच्या मूळ शुद्ध आणि पवित्र अवस्थेत परत आणणं आहे. तर मग या संपूर्ण विश्लेषणानंतर आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. असा न्याय जो एकाच वेळी काहींसाठी जीवन देणारा आणि इतरांसाठी पूर्णपणे विनाशकारी आहे, त्याचा आपल्यासाठी नेमका अर्थ काय? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.